ताई, आपल्या प्रतापच्या लग्नाचे कार्यक्रम आज संध्याकाळपासून चालू होत आहेत. तुम्ही असं बेडवर नुसतं पडून नाही राहायचं. चला उठा बरं. पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली आहे. खाली हॉलमध्ये बसलात तुम्ही सर्वांसोबत तर बरं वाटेल तुम्हाला. मालती, किती करतेस तू सर्वांचं? माझ्या प्रतापच्या लग्नाला मी येईलच ग, बोलत प्रतापची आई पटकन बेडवरून उठते. पटकन उठल्यामुळे तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येते. प्रतापची आई पडणारच असते तर मालती तिला सावरत, अहो ताई सावकाश, मी घेऊन जाते तुम्हाला खाली, चला. प्रतापची आई लहान मुलासारखी मोठ्याने रडू लागते. तिला दामिनी म्हणजे प्रतापची खोटी आई, तिची मैत्रीण दामिनीने तिच्यावर कसा अन्याय केलेला, तिच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन ते सर्व आठवतं तिला. ती बोलते, मालती, अगं प्रताप एवढंसं बाळ होतं माझं, तेव्हाच दामिनीने माझ्यापासून माझ्या प्रतापला वेगळं केलं. मला एवढी वर्ष तिने एका खोलीत कोंडून ठेवलं. शॉक देत राहिली ती मला, मला काही आठवू नये म्हणून. माझ्या आयुष्यातील 25 वर्ष तिने माझ्यापासून हिरावून घेतली. खूप थोड्या आठवणी असल्या आमच्या तरी खूप गोड आहेत. ती प्रतापच्या डॅडना शेजारी पाहत म्हणते, यांची काहीच चूक नसताना यांनाही तिने त्रास दिला मालती. प्रतापला आमच्या प्रेमापासून दूर केलं दामिनीने. मी तिला माझी मैत्रीण कमी आणि बहीण जास्त समजत होते. ताई, प्लीज तुम्ही रडणं थांबवा. आता रडायचं नाही. सर्व काही चांगलं होणार. आनंद येणार आपल्या सर्वांच्या आयुष्यात. नवीन नवरी लक्ष्मीच्या पावलांनी घरात येणार. दादा, अहो उठा. आपल्या प्रतापच्या लग्नात त्याला तुम्ही दोघेही हवे आहात, त्याला आशीर्वाद द्यायला. प्रतापचे डॅड त्यांच्या परिस्थितीवर नाराज होतात. खूप हलक्यात घेतलेलं त्यांनी दामिनीला. त्यांना तिचं सत्य कळल्यावर लगेचच घराबाहेर काढायला हवं होतं तिला, असं वाटत होतं त्यांना. पण घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा नाही बदलता येत. पाहुणे मंडळींची वर्दळ घरात चालू झाल्याने मालती प्रतापच्या डॅडना घेऊन खाली हॉलमध्ये येते. त्यांना तिथे बसवते सर्वांसोबत आणि ती कामाला जाते. ओय, शुक शुक असा कोण आवाज देत आहे त्याला, म्हणून तो वळून मागे पाहतो. सना आणि शुभ्रा दोघी एकमेकींकडे पाहून गालात हसत होत्या. प्रतापला त्यांना त्याच्यावर हसताना पाहून त्या डोक्यात जातात. त्याच रागात प्रताप शुभ्राला म्हणतो, खूपच हसायला येतंय तुला माझ्यावर. अशी एक देईन ना लावून. खूपच लाडात येत चाललीस हल्ली तू. नीट बोलायचं माझ्याशी, सांगून ठेवतोय तुला. बायकोचे लाड कसे करायचे ते माहिती आहे का तुला? ती तोंड फिरून म्हणाली त्याला. लग्न होऊ देत, मग दाखवतो मला लाड करता येतात की नाही ते. तशी शुभ्रा लाजून इश्श चावट म्हणत बाजूला पाहते तर सना कधीची तिथून गेलेली असते. ही सना कुठे गेली आता? शुभ्रा म्हणाली. तिला नाही आवडलं तिच्या भाईसोबत तू नीट बोलत नाहीस ते, म्हणून गेली ती. काही बोलू नकोस तू, बोलून शुभ्रा सनाकडे जाण्यासाठी वळली. ए बायको, बोलत तो तिचा हात पकडतो. थांब ना, कुठे चाललीस लगेच? घरात पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाले. आता आपल्याला भेटायला नाही मिळणार, तो म्हणतो तिला. मी चालले, मला खूप तयारी करायची आहे. माझ्याकडे थांबायला वेळ नाही. मी गेली नाही तर ती बोलत असते तर तो तिला स्वतःजवळ ओढतो. तशी ती त्याच्या छातीवर आदळली. प्रताप, काय हे? नाही तर काय? तो विचारतो तिला. ती प्रतापकडे पाहत म्हणते, नाही तर सना रागवेल. सना रागवेल म्हणून चाललेस आणि मी रागवेल याचं काहीच नाही बायको तुला. तसं नाही प्रताप, पण मी छान दिसण्यासाठी तयार व्हायला हवं ना मला. सना आणि तिची फ्रेंड मिळून करणार आहेत मला तयार. मला जायला हवं. तू खूपच सुंदर आहेस, तुला मेकअपची काहीच गरज नाही. नको करू मेकअप. मला तू अशीच लग्नाला माझ्यासोबत उभी राहिलीस तरी आवडेल. प्रताप, बोलत तिने डोळे मोठे केले. शी, किती वेड्यासारखं दिसेल ते. वेडीच आहेस की तू? तुला असं वाटतं का तू शहाणी आहेस? बोलत प्रताप तिच्यापासून मागे होतो. प्रताप, तू मला राग देत आहेस. सना येते तेवढ्यात. ए शुभ्रा, सॉरी ते वहिनी. ती प्रतापकडे पाहून म्हणाली, अगं
हा तुझा भाई शुभ्रा म्हणत होती. तर सना म्हणाली, भाई काय यार तू, आता तरी 2 दिवस सोड ना वहिनीला, तिला मेकअप करायचा आहे. बोलून सना शुभ्राच्या हाताला पकडून तिला घेऊन गेली. प्रताप आणि शुभ्राच्या लग्नात वाजणाऱ्या सनई चौघड्यांचा आवाज प्रतापच्या बंगल्यात घुमला. लग्नासाठी जमलेल्या पाहुण्यांनी नवऱ्याला भरभरून आशीर्वाद दिलेत. प्रतापच्या मॉम डॅडनी, शुभ्राच्या आई बाबांनी, मालती काकी, मोहन काका आणि आबा यांनीही दोघांच्या पुढील सुखी जीवनासाठी आशीर्वाद दिलेत. दोघांचं लग्न पार पडलं. नवीन विवाहित जोडप्यांची लग्नानंतर दुसऱ्या दिवशी पूजा ठेवलेली म्हणून आज शुभ्राला सणाच्या रूममध्येच ठेवलेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रताप त्याचा आवरून ऑफिसला निघाला. त्याला पाहून सनी म्हणाला, अरे तू कुठे चाललास भाई, तुझ्या लक्षात नाही का आज पूजा आहे ते, जाऊन लवकरच परत येईल. प्रताप म्हणाला त्याला. वहिनी. सनी शुभ्राला मोठ्याने आवाज देतो. शुभ्रा त्यांच्याजवळ येते. काय सनी, शुभ्रा विचारते. अगं तुझा नवरा बघ चाललाय ऑफिसला, बायकोचा अधिकार गाजवून थांबवून घे त्याला घरी, आज तुमच्या लग्नाची पूजा आहे. शुभ्रा काहीच बोलत नाही, कारण घरातले सगळेच तिथे असतात. काय वहिनी, तुला मी याला थांबवायला सांगितलंय आणि तू काहीच बोलत नाहीस. सनी मुद्दाम बोलला, प्रतापला राग यावा म्हणून. सना बोलते लगेच, का ग वहिनी, तू काहीच का बोलत नाहीस. भाई ऑफिसला चाललाय बघ, कालच तुमचं लग्न झालं, ऑफिसला लगेच जायलाच हवं का. काकी येतो मी नाश्ता ऑफिसला करतो, बोलून प्रताप निघाला. अगं वहिनी, निघाला तो, थांबव त्याला वहिनी, मला पाहायचं आहे. वहिनी तू भाईला कसं थांबवतेस ते. सनी बोलतो. तसा प्रताप रागाने म्हणाला, सनी लग्न झालं म्हणून कामं सोडून द्यायची का, काय मस्ती चालू आहे तुमची. बोलून तो दाराजवळ गेला. अगं गेला तो वहिनी, थांबव त्याला, नाहीतर रात्री 12 वाजता पूजेला बसावं लागेल तुला भाईसोबत. चालेल तुला, जा लवकर. बोलत सनाने शुभ्राला प्रतापच्या दिशेला अक्षरशः ढकललं. तशी शुभ्रा तिच्या नाजूक मधुर आवाजात म्हणाली, अहो. तो जागीच थांबला. शुभ्रा पुन्हा म्हणाली, अहो थांबा ना, नका जाऊ आज. हे काय नवीनच तुझं बायको. ती, अहो आज आपल्या लग्नाची पूजा आहे आणि तुम्ही ऑफिसला का निघालात. तुम्ही थांबणार नसाल पूजेला तर मीही जाईल माझ्या माहेरी आई बाबांकडे निघून. काय म्हणालीस. अशी एक उलट्या हाताची ठेवून देईन ना, मग असं पुन्हा म्हणणार नाहीस तू. आई बाबांकडे जाईल म्हणते आणि हे तुला मला अहो म्हणायला या दोघांनी सांगितलं का. तो त्या दोघांकडे पाहत तिला विचारतो, काय रे गांधीजींच्या माकडांनो, काही काय शिकवता तुम्ही माझ्या बायकोला. तेवढंच येतं तुम्हाला म्हणा, या वयात अभ्यासही करायचा असतो. बायको तुझं ऐकतात ना, सांग त्यांना. प्रताप घरात येत म्हणाला, मला प्रतापच म्हण, तुझ्या तोंडून प्रताप ऐकायला आवडतं मला. तो शुभ्राला म्हणाला. मालतीने शुभ्रासाठी घरात असलेले मालतीच्या सासूने दिलेले दागिने पूजेला घालण्यासाठी शुभ्राला दिले. ती म्हणाली, पूजेसाठी हेच दागिने घाल. सनाने शुभ्राला छान तयार केलं, पण प्रतापला ती पूजेला खाली जात तोपर्यंत धीर निघेल तर तो शुभ्राला पाहण्यासाठी सनाच्या रूममध्ये आला. तेव्हा शुभ्रा स्वतःचं सुंदर रूप आरशासमोर उभी राहून पाहत असते. सना प्रतापला पाहून म्हणते, भाई तू तयार झालास पण. म्हणजे मीच राहिले आता तयार व्हायची. मी आलेच बोलून ती गेली निघून. शुभ्रा आता प्रतापकडे पाहते. तिला सुंदर तयार झालेलं पाहून त्याच्या ओठांवर हसू आलं. काही क्षण तो तिलाच पाहत राहिला. स्वतःला सावरत म्हणाला, चल वाट पाहत आहेत आपली खाली. हो चल, ती म्हणते. तुम्ही बायका पण ना, किती वेळ लागतो तुम्हाला तयार व्हायला. बघ सगळे हजर आहेत, तूच नव्हतीस फक्त, म्हणून मला यावं लागलं तुला बोलवायला. जिना उतरत प्रताप म्हणाला तिला. या दोघांनी पाठावर बसा पटकन. त्यांना पाहून आबा म्हणाले तसे दोघे पाठावर बसले. पूजा सुरू झाली. पूजेनंतर प्रसाद जेवणाचा कार्यक्रम होताच.
प्रतापने बाजूला उभ्या असलेल्या शुभ्राच्या हाताला पकडून तिला एका रूममध्ये नेलं. अहो काय करताय? पाहुणे आहेत घरात, बघतील ना आपल्याला ते. पाहू देत, मला नाही फरक पडत. किती गोड दिसत आहेस तू, मला पाहू देत ना तुला, तो त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर रोखत म्हणतो. ती लाजेने इश्श म्हणत चेहऱ्यावर हात ठेवून चेहरा झाकते. तो तिच्या चेहऱ्यावरील तिचे हात बाजूला करत तिला म्हणतो, मी कसे लाड करेल ते पाहायचं होतं ना तुला. प्रताप, नको, आता नको, आपण बाहेर जाऊयात आता. एक किस दे, मग जाऊ. तो तिचे खांदे पकडून म्हणाला. नाही, मी नाही देणार, ती म्हणत होती तेव्हाच त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तो तिला किस करू लागला. ती तर त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत होती. तो तिला किस करत होता, उत्कंठतेने तिच्यावर प्रेम करत होता. त्याच्या राखट ओठांच्या स्पर्शाने ती शहारली. त्याने तिला हळूवार भिंतीला टेकवलं आणि तिच्या मानेवर ओठ हळूवार फिरवू लागला. ती डोळे बंद करून त्याचा स्पर्श अनुभवत होती. काही वेळांनी त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरून तिच्या कपाळावर किस केलं. चल बाहेर जाऊयात, म्हणाला तो तिला. तसं ती त्याच्या मिठीत शिरली. त्याने तिला मिठीत घट्ट आवळलं. म्हणाला, बायको, तुला पहिल्यांदाच पाहिलेलं मी तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलेलो. तुला नव्हतो बोललो मी, पण आता आपल्या नात्याला नवीन सुरुवात होणार, मग तुला असं नको वाटायला. मी तुझ्यासोबत जबरदस्ती लग्न केलं होतं तेव्हा. त्यावेळेस तुझ्या वडिलांनी प्रॉपर्टी पेपर्सवर सही केली असती तरी मी तुला माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन आलोच असतो. मला खूप आवडलेलीस तू, तेव्हाच तू माझी झालीस. हे लग्न फक्त जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून केलं मी. ती त्याच्या मिठीतून चेहरा वर करून त्याच्याकडे पाहत होती. तेवढ्यात सना, भाई, तुम्ही दोघे काय करता इथे? आबा बाहेर तुम्हाला सर्वांसोबत फोटो काढण्यासाठी बोलवत आहेत. पूजा नाही झाली तर लगेच झाला यांचा रोमांच चालू, सना हळू आवाजात म्हणाली. पण तिचं बोलणं ऐकून प्रताप म्हणाला, तुझंही लवकरच लग्न लावून देईल मी, मग बघू तू तुझ्या नवऱ्यासोबत रोमांस करतेस का नाही ते. ए भाई, शी, रोमांस, मी हे असलं अजिबात काही करणार नाही. तसा प्रताप, शुभ्रा दोघेही एकमेकांकडे पाहून हसत बाहेर गेले. सर्वांसोबत खूप सारे फोटो काढले. जेवणाचा कार्यक्रम उरकला. दुपारनंतर सर्वांनी थोडा आराम केला. संध्याकाळी सनी प्रतापला म्हणाला, भाई, वहिनीला घेऊन हनीमूनला जायला हवं तुला. सांग कुठे जाशील तू वहिनीला घेऊन हनीमूनला? वहिनी कुठे आहे तुझी? सनीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत प्रतापने विचारलं. वहिनी, ती सणाच्या खोलीत असेल. सना, ती बाहेर गेले ना? हो, सनी म्हणाला. खरं तर प्रतापने सणाला बाहेर जाताना पाहिलेलं तरी मुद्दाम खात्री करत होता तो. आलोच, सनी बोलून प्रताप शुभ्राला भेटायला आला. शुभ्रा खिडकीजवळ उभी असते. प्रताप मागून येऊन तिला मिठी मारतो. तशी ती दचकते, पण तिला लगेच कळतं प्रताप आहे ते. घाबरले ना मी, ती बोलते त्याला. माझ्याशिवाय तुला कोण मिठी मारणार आहे बायको? तो तिच्या खांद्यावर त्याची हनुवटी टेकवत हळूच तिच्या कानात बोलतो. बोलते ती. बायको, असं किती वेळ उपाशी ठेवणार आहेस मला? तू चल ना आपल्या रूममध्ये. प्रताप, घरातले काय विचार करतील आपल्याविषयी, ती म्हणते त्याला. करू दे ते काय विचार करतात ते. तू चल माझ्यासोबत. मला तुझ्याशिवाय नाही करमत. प्रताप, सोडा मला. जा तुम्ही बाहेर. सना येईल इतक्यात. तू एवढी सुंदर तयार झाली आहेस, ते इथे सनाच्या रूममध्ये थांबायला? आपल्या रूममध्ये असायला हवं होतं खरं तर तू. तू माझ्यासाठीच तयार झाली आहेस ना? चल ना मग आपल्या रूममध्ये. प्रताप सकाळपासून तिचं ते सुंदर रूप पाहून बेचैन झालेला. ती त्याच्यापासून दूर आहे ते सहनच होत नव्हतं त्याला. तो म्हणतो, बायको, पंचपक्वान्नाचं ताट पुढ्यात असताना उपवास धरायला लावतेस तू मला? ती न समजून त्याच्याकडे पाहत म्हणते, मी कधी उपवास धरायला लावला तुला? तू माझ्यासोबत बाहेर जेवलास ते काय होतं? त्याला उपवास म्हणतात का? ती त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली.
पण प्रतापने क्षणात तिच्या कमरेत हात घालून तिला गरकन वळवलं. अवघड आहे माझं. किती कोरी पाटी आहे तुझी. तो तिच्या डोक्याला त्याचं डोकं लावत म्हणाला. हॅलो प्रताप, कोरी पाटी कोणाची म्हणतोस तू? तू विसरलास का मी शिक्षिका आहे? आणि तू मलाच कोरी पाटी म्हणतोस? बायको ती तशी कोरी पाटी नाही. ही बघ अशी कोरी पाटी. तो तिच्या मानेवर ओठ टेकवतो तसा तिच्या तोंडातून हुंकार बाहेर पडतो. नाऊ आय कांट वेट बायको. कधी तुला माझी बनवतोय असं झालंय मला, बोलतच तो तिच्या मानेवरून गळ्यावरून ओठ फिरवत होता. चल ना आत्ताच हनीमून करूया, तो तिला म्हणाला तशी ती त्याच्यापासून दूर झाली. तो तिच्याकडे पाहू लागला. ती म्हणाली, प्रताप तू जा इथून. बायको म्हणत तो तिच्याजवळ येत असतो तर ती म्हणते, प्रताप प्लीज नको ना, मला त्रास देऊस. त्रास दिला मी तुला? हा तुला माझा त्रास वाटत असेल बायको, तर अजून मी तुला काहीच त्रास द्यायला सुरुवात नाही केली. खरोखरच तुला त्रास देईल तेव्हा काय करशील? अरे देवा प्रताप, काय करू मी तुझं? ती रागाने म्हणाली. तसा जातो जातो तू शांत हो, तो म्हणाला तिला आणि रूम बाहेर पडला. ती स्वतःशीच खुदकन हसली. रात्री सनाने खूप छान प्रतापची रूम सजवून ठेवलेली. आज शुभ्रा प्रतापची लग्नानंतरची फर्स्ट नाईट होती. शुभ्राला बेडवर बसवलं आणि सना निघून गेली. थोड्याच वेळात प्रताप त्यांच्या बेडरूममध्ये येतो. प्रतापला सना आत रूममध्ये ढकलतात. भाई ऑल द बेस्ट म्हणत चिडवत असतात ते प्रतापला. प्रताप ओरडतो त्यांना. प्रताप दार बंद करून रूममध्ये येतो. पाहतो तर शुभ्रा बेडवर झोपी गेलेली. झोपलीही. तो तिच्याकडे पाहून मनातून नाराज होत स्वतःशीच बोलतो. तिच्याजवळ येऊन तिच्या बाजूला झोपतो तो. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रतापला जाग येते. तो उठून फ्रेश होण्यासाठी जातो. तो फ्रेश होऊन परत आल्यावर तिला गाढ झोपेत पाहून तो म्हणतो, एवढी दगदग करायची काय गरज होती हिला? आता डोळा उघडत नाही मॅडमचा. लग्नाची फर्स्ट नाईट होती आमची आणि ही कुंभकर्ण बायको माझी नुसत्या झोपा काढते. खाली सर्वांना वाटत असेल यांची फर्स्ट नाईट साजरी झाली असेल. एवढी सुंदर बायको असून मी काहीच नाही केलं असं कळलं सर्वांना तर काय विचार करतील ते? त्यात सना आहेतच चिडवायला. तो विचार करत होता तेव्हा शुभ्रा उठली. तिने त्याला आवाज दिला. तो रागाने तिच्याकडे पाहतही नव्हता. तशी ती बेडवरून उठून त्याच्या जवळ आली. प्रताप सॉरी, काल खूप दमली होती मी. माझ्यामुळे आपली फर्स्ट नाईट स्पॉईल झाली. सॉरी, खरंच मी मुद्दाम नाही केलं प्रताप. तरीही तो तिच्याकडे पाहत नव्हता. ती त्याचा हात पकडून त्याला तिच्याकडे वळवते. प्रताप चिडून, काय आहे विचारतो तिला. प्लीज रागू नकोस ना. आई शपथ खरंच मुद्दाम नाही केलं मी, ती म्हणते. तो त्याचा हात सटक्याने तिच्या हातातून काढून घेतो. मी ऑफिसला चाललोय बोलून तो जाऊ लागतो. ती धावत त्याच्या समोर येते. 1 मिनिट थांब ना प्रताप. तो दुसऱ्या बाजूने जात असतो तर प्लीज 1च मिनिट थांब बोलत ती त्याच्यासमोर उभी राहते. तो थांबतो. तशी ती त्याच्या गळ्यात तिचे हात गुंफते आणि त्याच्या नजरेत पाहत हलकेच त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवते आणि त्याला ती हळूवार किस करू लागते. तिच्या तसं करण्याने त्याचा राग भुर्र झाला. तिचे हात त्याच्या केसातून फिरू लागलेले. तोही त्याचे हात तिच्या मानेवर ठेवतो आणि तिला पॅशनेटली किस करू लागतो. मनसोक्त तिला किस करून झाल्यानंतर त्याने तिला सोडलं. चल येतो म्हणत तो निघाला. तशी ती त्याला पाठीमागून बिलगली. प्रताप प्लीज नको जाऊस, माझ्यासाठी थांब ना. त्यालाही जड वाटत होतं तिला सोडून जायला. तो तिच्याकडे फिरला आणि तिला उचलून बेडवर नेलं. तो तिच्यावर येत तिच्या चेहऱ्यावर खूप साऱ्या किस करू लागला. त्याच्या राकट ओठांचा स्पर्श तिच्या अंगावर शहारा आणत होता. तो तिच्या मानेत त्याचा चेहरा घुसळत विचारतो, का थांबवलंस मला? असंच, ती म्हणाली. असंच तर मग जाऊ का मी? नाही नको, ती लगेच म्हणाली. तसं त्याने तिच्या मानेतून चेहरा वर करत तिच्याकडे पाहिलं
आणि तिने लाजून तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवला. बायको, नको जाऊ मी, तो विचारतो. ती मान हलवून इशाऱ्याने नाही म्हणाली. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. अशा प्रकारे ही कथा समाप्त झाली. धन्यवाद.